पारितोषिक बाकी आहे सर. निशांत दादा आपणच द्यायचंय. सुनील मात्रे दादांच्या माध्यमातून होते ते 500 रुपये. मॅच सुरू करूया आपण, वेळ जास्त झालेला आहे. आज मी एकटाच आहे. पुढच्या वर्षी आपण 2 कॉमेंटर घेऊन बसू. थोडासा आराम नाही मिळाला सकाळपासून, काही हरकत नाही आहे. आपली स्पर्धा आहे समजून मी काम करतोय. मॅच सुरू होत आहे. 27 स्टार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ज्युनियर खेळाडू तर दुसऱ्या बाजूला सिनियर खेळाडू. मॅच ऑन. प्रशांत मात्रे सज्ज होते खेळण्यासाठी. पहिला चेंडू, चांगला स्ट्रोक, खाली क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू चाललाय केपीएल चौकार. आजची सुरुवात होती मी चांगली सुरुवात प्रशांत मात्रेच्या माध्यमातून. अजून एक मोठा धमाका करायचा होता. मिस्टर मॅच चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तो चांगला आहे, मात्र 2 धावा कंप्लीट. आणि आता ओव्हरथ्रो झाले, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. दिनेश भोईर आणि प्रशांत मात्रे, एकता मेजाईल मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू पाटील, कसा वाटतो या स्पर्धेमध्ये? तुम्ही 365 दिवसानंतर हा क्रिकेट खेळत आहे. सर्व खेळाडू जमल्यात, उपस्थित सर्व आयोजक देखील आहेत, आणि प्रेक्षकांबद्दल काय म्हणणार तुम्ही? सर्वप्रथम नक्कीच आमचा हौशी गट होता, त्याप्रमाणे आम्ही खूप छान खेळतोय. आमची टीम ऑलराऊंड परफॉर्म करते. जसं मी काल बोललोच होतो की आमची बॉलिंग ही सुधारलेली दिसेल तुम्हाला, ती आज तुम्हाला नक्कीच दिसली असेल. हिमांशू, आता हा सामना तू बघतोय, एका बाजूला सर्वच आपले जे लेजंड आहेत ते खेळत आहेत, दुसऱ्या बाजूला सिनियर खेळाडू आहेत. या मॅच बद्दल तू काय म्हणशील? नाही, मी स्वतः या दोन्ही टीमचा फॅन आहे. तर बघू, आता यांच्यावर 10,000 लावायची इच्छा आहे माझी. तर बघू आपण पुढे काय. चांगला स्ट्रोक आहे, स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय चेंडूला. शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. नक्कीच आपल्याला या बॉलवर एक्सपिरियन्स बघायला भेटला. बॉल लेट थ्रो केला तर 2 धावा लगेच चोरून घेतल्या. हा एक्सपिरियन्स आहे एकता मिसाईलचा. कसा वाटतोय तुम्हाला? नक्कीच, मी लहानपणापासून त्याला बघत आलोय, त्याला गाईड देखील करत आलोय मी, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो तेव्हा त्याचा उल्लेख मी नेहमी करत असतो. हे फार महत्वाचं आहे. हिमांशू, तुझ्या टीममध्ये चांगलाच खेळ होत आहे सध्याच्या घडीला. टीमचे खेळाडू एकजूट खेळत आहेत, आणि आज तुला एक नवीनच गोलंदाज पाहायला मिळाला, राजेंद्र पाटील, ज्याने विकेट घेतला आणि 2 षटका देखील ठोकले. त्याच्याबद्दल काय म्हणशील? नाही, नवीन बॉलर तर नाही, नक्कीच ॲडम जांपा यांचे फॅन ते आपण बोलू शकतो. त्यांचा ऑलराऊंड परफॉर्मन्स मी रोज बघतो. तो आज त्यांनी खेळपट्टीवर मॅचमध्ये पण दाखवला. मला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होतीच, आणि ते त्याच्यावर खरे उतरलेले आपण बघितले. नक्कीच नाही, तुम्ही चांगल्या बलाढ्य संघाला हरवलेला आहे. मायरा स्पोर्ट, त्या संघामध्ये सर्वच टॉपचे खेळाडू होते. त्या टॉपच्या खेळाडूंना तुम्ही घरी पाठवला, त्याबद्दल काय म्हणणार? नाही, धमाका तर होणार होताच, तो आज सगळ्यांनी बघितला आता. आणि तुमचे फॅन्स भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते, फटाके वगैरे मैदानामध्ये फेकत होते, त्यांच्याबद्दल काय म्हणणार? फटाका ते आमच्या सोबतची टीम गावदेवी टीमने वाजवले, पण आता त्यांना पण घाम फुटला असेलच थोडासा. खूप चांगली चर्चा सुरू आहे केपीएलची. केपीएल मध्ये हाच तर मजा असतो मित्रांनो, जेव्हा गावची स्पर्धा असतो. हिमांशू जोडला आपल्या सोबत. हिमांशू चर्चा आम्ही करणार आहोत. आता दिनेश भोईरने क्रिकेट के रंग, केपीएल के संग जबरदस्त चौकार पेश केलेला आहे ते दिनेश भोईरने. काय वाटला तुम्हाला? काय एक्सपिरियन्स दिसला याच्यात? क्रिकेटचा हा कलात्मक स्ट्रोक आहे, कारण की हा स्ट्रोक फक्त आणि फक्त दिनेश भोईरच खेळू शकतो. ते दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू, आपल्या ग्राउंडमध्ये अतिशय सुंदर असे स्टँड बनवलेले आहेत, प्रेक्षक देखील जोडलेले आहेत, आणि संध्याकाळ जशी होत आहे फायनलच्या कडे आपण नक्कीच जात आहोत. स्पर्धेविषयी काय म्हणशील? केपीएल ज्या प्रकारे सजवला आहे, परेश महाजन आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी मेहनत घेतली आहे, त्यांच्याबद्दल काय म्हणणार तू? पूर्ण चेरोबा टीम, पूर्ण 40+ टीम यांचा नक्कीच इथे आपल्याला मेहनत दिसते मैदानावर. मैदानाची ज्या प्रकारे सजावट केलेली आहे,
जे स्टँड आपण बोलू शकतो किंवा खेळाडू कक्ष, एक तुफान मॅनेजमेंट आपल्याला दिसते. धावसंख्येत 14 धावा धावपलकावर झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हिमांशू या स्पर्धेमध्ये भरपूर खेळाडूने सहभाग घेतलेला आहे. आणि हिमांशू, तुमचा अजून एक कोणगाव बिग बॅश येणार आहे 22 ते 23 तारखेला, त्याबद्दल तुझी काय तयारी आहे आणि तुझ्या टीमची काय तयारी आहे? नाही, तो मीच ऑर्गनाईज करणार आहे, त्याबद्दल काही टेन्शनच नाही. तो पण याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करू. ही तर एकदम टॉपची मॅनेजमेंट आहे, पण आम्ही पण थोडा प्रयत्न करू की या लेवलपर्यंत आम्ही करू. नक्कीच. आता तू तू स्वतः बोलले की मी आयोजक आहे, तर मला सांग त्या स्पर्धेचा प्राइस काय असेल पहिला? नाही, तो इन्व्हॉल्व बंद आहे सध्या. अमित छत्रे अमित युट्यूबर. छत्रे यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि पूर्ण कोणगावचा एक्सपिरियन्स इथे बॅटिंगवर आहे, हे नक्कीच तुम्ही बघू नक्कीच शकता. नक्कीच. सर्व अनुभवी खेळाडू एका बाजूला आहेत आणि एका बाजूला अमित छत्रे सांगितलं मी कधी बॅट देखील हातामध्ये पकडली नाही, मात्र मी कॅप्टन बनलो या मॅचचा. हे पहा, नक्कीच छुपा रुस्तम खेळाडू आहे तो त्यांचा. त्याची बॅटिंग ही आपल्याला बघायला भेटेल नक्कीच येणाऱ्या मॅच मध्ये. आमचे कॅमेरामॅन त्याला फोकस करायचा आपण, शॉर्ट फाईन लेखला असेल तो खेळाडू. या 6 मित्रांनो, अमित छत्रे आहे जो युट्यूबर आहे, सर्वांना हसवत असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित्य आणण्याचं काम करत असतो. तो लेजंड खेळाडूंची भरपूर कौतुक करत असतो. त्याने उल्लेख केला होता आपल्या टॉस बॉक्समध्ये की मी माझ्या खेळाडूंना मी आदर्श मानतो. मात्र तो बोलतो मी कधी खेळलो नाही, मात्र यावर्षी मी KPL खेळतो. काय हरकत नाहीये, खेळणं प्रत्येकाला भाग्य आहे. हिमांशू, नमित पाटील बॉलिंग लाईनअपवर आपण बघतोय, एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू आपण त्याचा बघितला गेल्या मॅच मध्ये. नक्कीच. माझ्या समोर देखील तितकाच घातक फलंदाज आहे दिनेश भोईर. मी सुरुवात तर केली आहे, समोर स्ट्रोक खेळलाय, लॉंगॉनला चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव कंप्लीट. हिमांशू, एका काली आपण इथे दररोज क्रिकेट खेळायचो तेव्हा अशी बिल्डिंग लाईन नव्हती समोर. आता एक चांगला व्ह्यू या ग्राउंडला मिळालेला आहे. समोरच टावर आहे आणि त्याच्या आधारे हा ग्राउंड अतिशय सुंदर दिसत आहे. त्याबद्दल काय म्हणशील? नाही, नक्की टॉवरची काय याच्यात नाही, ही मैदान आणि ग्रामपंचायतची मेहनत आहे या ग्राउंडसाठी. टॉवरनी काय होतो, मैदान बघा तुम्ही काय क्वालिटीचा मैदान आहे, स्टँड आहेत त्याला. नाही, मी इतकंच म्हणालो होतो की ग्राउंडच्या चारी बाजूला जेव्हा बिल्डिंग असतं ना तेव्हा मैदानामध्ये छाया येत असतो. एक आलाय टावर, दुसरा टावर झाला तर एक चांगला ग्राउंडला लुक देखील येईल. ग्राउंड अतिशय सुंदर बनवला, मी अगोदरच कौतुक केलं या मैदानाचं. लुक तर हॉटच आहे मैदानाचा. चांगला स्ट्रोक. कोणगावचा क्रिकेटचा जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा या खेळाडूंचं नाव आवर्जून घेतलं जाईल. प्रशांत म्हात्रे अनेक व्यवसाय क्रिकेट देखील खेळले. ते चांगल्या चांगल्या संघामध्ये भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये देखील खेळताना आपण त्यांना बघितला. सनी स्पोर्ट्स संघामध्ये देखील मी बघितला. महिंद्रा स्पोर्ट देखील खेळताना त्यांना बघितला. शिवाजी कनेरी टीम संघामध्ये आपण परेश महाजन सरांना देखील खेळताना बघितलं. जे बोलीला सरोलीपाडा टीम संघामध्ये दिनेश भोईरला नक्कीच बघितला. या आजही खेळाडू खेळतात, हे फार महत्वाचं आहे कोणकरांसाठी. मोठा पटका आलाय, हुक केलाय चेंडूला. यावेळेस शतरक्षक चेंडू खाली आहे. ओ माय गॉड, असं वाटलं होतं की सुटलाय की काय झेल. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये ही झेल पकडली आहे. कमॉन डीजे. मग तुम्ही आगरी किंग्स देखील नाव देऊ शकले. 5 मार्चचा काय हेतू आहे या स्पर्धेमध्ये? नाही, हेतू सांगितलं तर तुम्हाला टेन्शन येईल, म्हणून हेतू नको, आपण पुढे बात करू. मी
नक्कीच चर्चा हिमांशू बरोबर करत आहे मित्रांनो. तो 5 मार गाववाले टीमचे कॅप्टन आहेत आणि टीमचे ओनर देखील आहेत. चांगला स्ट्रोक समोर केलाय आणि चेंडू चालला सीमेच्या दिशेने. शतरक्षक आलाय. बॅटर आउट. ओ माय गॉड, सेलिब्रेशन सुरू झालं खेळपट्टीवर. बॅटर आउट. मॅच मध्ये भरपूर फटाक्या वाजवल्या होत्या. नाही, गावदेवी स्पोर्ट्स याचं नाव ॲक्च्युली ऑफिस 11 गावदेवी स्पोर्ट्स आहे. तर पण त्यांनी पण टेन्शन घ्यावी माझी अशी इच्छा आहे. हर्षल म्हात्रे नक्कीच ऑलराऊंड परफॉर्मन्स देतो. भावल्या आहे एवढा मोठा नाव. कल्पेश कराळे पण घाबरा. याचा अर्थ तुम्ही 5 माराच्या एरियातून आलेले आहात. धमाका तर नक्कीच यापुढे दोन्ही संघाला तुम्ही इन ऍक्शन मध्ये बघणार आहात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. आणि आपण रुपेश. बघायला गेलो तर फक्त गावदेवीच नाही, या दोन्ही संघांनी पण टेन्शन घ्यावी थोडी. हिमांशू ऑन फायर नाव. चांगल्या चांगल्या घाम संघांना इथं फोडण्याचं काम केलेलं आहे. 5 मार गाव वाले. वो कहते ना सबसे पहिले गाव वाले. नाही, गाववाले डायरेक्ट खेळतात ना. आणि डायरेक्ट घुसूनच मारतात. मार तर बघितला झाली 2 टीमावी. आता पुढचा बघतील अजून. 5 मार गाववाले जे लेजंड देखील चांगला खेळतायत. लेजेंडर आमचा तुफान आहे. डाईव्ह बघितली का तुम्ही कशी होती? जबरदस्त. एकदम एक्साइटमेंट आमचा खेळाडू आहे. मी नक्कीच बोललो ॲडम झेम्पा यांचा फॅन. आणि इथेच एक षटकार, उत्कृष्ट फटका, रुपेश म्हात्रे. षटकार आलेला आहे. अजून एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संदीप सर, मी स्वतः या नावाचा खूप मोठा फॅन आहे. जे कव्हरचे फटके आपण बघायला भेटू शकतात आपल्याला, मी नक्कीच त्यांची वाट बघतोय रुपेश नाईक यांच्याकडून. नक्कीच यावेळेस हुक केला होता खाली क्षेत्रामध्ये. हा चेंडू सीमापार षटकार पाहायला मिळाला. गावदी स्पोर्ट्स संघाने पूर्णपणे तयारी केली असेल. हिमांशू, तुमच्या अगेन्स्ट त्यांना खेळायचं आहे. पूर्ण तयारी झाली असेल. ते तुमच्या 11 खेळाडू आउट करण्यासाठी तयारीमध्ये असतील. त्यांच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? नाही, नक्कीच एक पॅक साईड आहे. त्यांच्यात रेग्युलर खेळणारे खेळाडू पण आहेत. आम्ही तर एक हौसी म्हणून खेळतोय. आमची एक्साइटमेंट एकदम वरच्या स्तरावर आहे सध्या. आणि त्यांना मी शुभेच्छा देईल. नक्कीच एक चांगली टीम आहे. चांगल्या कॉम्बिनेशनने खेळत आहेत. फिल्डिंग वगैरे चांगली आहे. आमची फिल्डिंग थोडी वीक होते, पण बॉलिंगनुसार थोडी कव्हर झाली आमचा. हिमांशू, 22 धाबा झालेल्या आहेत आता इथे. हिमांशू, त्यांच्या कोणत्या खेळाडूला तू तुझ्या गोलंदाज सांगशील की याला लवकर आउट करायचं आहे? कारण की ते 11च्या 11 चांगले खेळाडू आहेत समोर तुमच्या. नाही, असं काय आम्ही एका कोणाला घाबरत नाही. आमचं डायरेक्ट खेळतात. म्हणजे या मॅच नंतर तुमचा चांगलाच परफॉर्मन्स पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 100%. 22 धाबा झालेल्या आहेत. आणि गावदेवी स्पोर्ट टीमने आता प्रॅक्टिस सुरू केली आहे. कोणत्या प्रकारे चेंडू खेळायचे आहे ते बॅटवर घेत आहेत. नाही, गरज पण आहे त्यांना. आमचा आतंक तुम्ही बघताय त्यांच्या प्रॅक्टिसवरनं की काय त्यांना भीती आहे आमची. 22 धाबा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हिमांशू, प्रेक्षक येत आहेत KPL बघण्यासाठी. त्यांच्याबद्दल थोडंसं होऊन जाऊ द्या. नाही, प्रेक्षक आहेत तर क्रिकेट आहे. नक्कीच. प्रेक्षकांसाठीच तर आपण आज सामने रंगवलेत. आणि जे सामने ज्या लेवलचे होत आहेत तर प्रेक्षकांना नक्कीच मजा येत असणार. प्रशांत म्हात्रे स्ट्रायकिंग वर आहे आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसरा गोलंदाज मंगेश पाटील, ज्याने 3 मध्ये 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते. बाउंड्री लाईनचे थोडंसं लांब उभं राहायचं आणि तुम्हाला जर कॅच पकडायची असेल तर बाउंड्रीच्या बाहेरच पकडायची. तुम्हाला एक कोल्ड्रिंक्स दिला जाईल. महेश भाईदादा भरपूर फोकस होताना या स्पर्धेच्या माध्यमातून. फार मेहनत घेतली जाते त्यांच्या माध्यमातून. ईशान म्हात्रे, परेश महाजन सर, किरण महाजन या फार मेहनत घेताना आपण पाहतो सर्वांना. 22 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा KPL तुम्हाला पाहायला मिळेल. कोणगाव बिग बॅश, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?
नक्कीच एक उत्कृष्ट आयोजन आम्ही करू. सर्वांनी फॉर्म भरा. एक हाय लेवलचं ऑप्शन आपल्याला बघायला भेटेल त्या स्पर्धेमध्ये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण करताना प्रशांत म्हात्रे नजर हटी दुर्घटना घटी 2 रन पूर्ण. नक्कीच या रनमध्ये पण आपल्याला एक्सपिरियन्स बघायला भेटतोय. थोडा बॉल कलेक्ट केला असता तर एक धावबादचा चान्स बनला असता. नक्कीच नक्कीच आपण आता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ब्राह्मणदेव स्टँड मध्ये पहा किती आपल्याला पाहुणे पाहायला मिळतात आणि गावचे क्रिकेट रसिक आहेत ते जास्तीत जास्त. नक्कीच तिथे सावली जास्त आहे म्हणून तिकडे जरा जास्त प्रेक्षक जमलेत. आणि हा उत्कृष्ट फटका आता इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये प्रशांत म्हात्रे देखील डगाडमध्ये परतलाय. या महत्वाच्या मॅच मध्ये 2 खेळाडूंनी थोडासा निराश केला. पहिला तर दिनेश भोईर आणि आता त्यानंतर प्रशांत म्हात्रे. नक्कीच शरीर यष्टी आपण त्या लेवलचीच बघतोय. यस मात्र या स्पर्धेमध्ये फ्लॉप चाललाय हा खेळाडू. आता महत्वाच्या टायमाला त्याची आवश्यकता आहे टीमला. चांगली बॅटिंग होणं फार महत्वाचं आहे. नक्कीच ते इंग्लंड विरुद्धचे 4 छक्क्यांची त्यांनी जर व्हिडिओ बघून आला असता तर आपल्याला फरक बघायला भेटेल. ना 2 जरी मारले तरी चांगला टार्गेट सेट होऊ शकतो हिमांशू. नाही पण सपोर्ट आपण दोन्ही टीमला करतोय म्हणून कोणाला काही बोलू शकत नाही. बाकी खेळाडूचा आपण फॅन आहे. पहा आए कब और गए कब. विकेट. टाटा बाय बाय. कोणगाव प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. कोणगावचे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. थोडीशी चर्चा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम हिमांशू करत आहे. हिमांशू आपल्या टीमसाठी ॲज अ कॅप्टन ॲज अ ओनर तो खेळत आहे. आणि त्याला आपण इन ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत. हिमांशूला आपण देऊया पुढच्या मॅचला शुभेच्छा. हिमांशू आपण आता आमची रजा घ्या. तुमच्या टीमजवळ जा तुम्ही. तुमच्या टीमला खूप आवश्यकता आहे कारण की हा फार महत्त्वाचा मॅच आहे. कारण की एका बाजूला गावदी स्पोर्ट संघाने आत्तापर्यंत अतिशय जबरदस्त मॅचेस जिंकलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. तर इथे गोलंदाजीमध्ये पाहतोय गोलंदाज मंगेश पाटील ज्यांनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. आता विकेटची हॅट्रिक वर आलाय. विकेटच्या हॅट्रिक वर आला आहे. याच्या अगोदर षटकारांची हॅट्रिक बनवली होती. आता विकेटच्या हॅट्रिक वर आहे. आज मोठे मोठे पाहुणे तुम्हाला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. बड़ी हस्ती सबके दिल में बसती. सभी का हार्दिक स्वागत फिर से एक बार. गोलंदाजीमध्ये मंगेश पाटील चांगली गोलंदाजी करतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. कपिल भोईर नवीन फलंदाज आलाय. टर्न केलाय. चेंडूला फक्त ढकललाय लेग साइडला. स्क्वेअर लेग मधून शतरक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव. धावसंख्या धावपलकावर 26 धावा. 25 झालेल्या सॉरी माफ करा 25 धावा झालेल्या धावपलकावर. थोडीशी शांतता पाहायला मिळते आणि असाही आता वेल झालेली आहे. जर घडीलामध्ये जर बघितलं आपण 4 4:15 झालेले आहेत आणि आता भरतीचा टाइम आहे. तर वॉल्वंट मधून आता थोडीशी आता थंडीगार नाही तर आता नवीन गरमाहट बॅटिंग करावी लागेल.
मोस्ट वेलकम हमारे बीच खलील भाई का शुभ आगमन हुआ है, जिन्होंने इस टूर्नामेंट में दोनों कप्तान को ठंडा जो दिया जा रहा है वो स्पॉन्सर किया। आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है खलील भाई, आपको वीआईपी डाइस पे आना है, आपका हार्दिक स्वागत है। पुढचा चेंडू मंगेशचा ऑफ टिकच्या आपण पाहतोय सरळ लेंथ लाईनवर चेंडू टाकला गेलाय, डॉट चेंडू। चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट देखील घेतलेल्या आहेत। आपण पाहतायत कोणगाव प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजचा मेगा फायनल डे, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या स्पर्धेचा शेवट दिवस आहे। ग्रँड फायनल डे, सुपर संडे, आज प्रत्येकाला सुट्टी आहे आणि सुट्टीचा दिवस आपण पाहतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या ऐतिहासिक मैदानावर इथे गाजला जात आहे। हमारे बीच खलील भाई, आपका हार्दिक स्वागत है, मोस्ट वेलकम। ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू मागे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव येईल। धाव संख्या 26 धावा, 26 26 रन 4 विकेट के नुकसान पर। आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 6 चेंडूंवर जर धावा आल्या नाही तर मग लोईस किंगचा सामना होईल। असं ही 27 स्टार हा संघ एक जबरदस्त किलर मिलर सर्व खेळाडू पाहायला मिळतात, एक से बढ़कर एक। नेक्स्ट मैच आई गावदेवी स्पोर्ट्स अँड 5 मार्क गाव वाले दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचे। एक चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। थोडंसं पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेला आहे, आपण पाहतोय परेश महाजन सर ॲज अ लेजेंडरी ऑफ कोणगाव, त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जात आहे। या स्पर्धेसाठी जवळजवळ महिनाभर चर्चा होती। जेसी नेटवर्क्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड वायफा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू। ज्याने ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांची देखील नावांची यादी आमच्यापर्यंत आहे। अंकुश परशुराम पाटील ज्यांचा आम्ही आभार व्यक्त करू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फिल्डर मध्ये क्षेत्ररक्षक 3 कूलर देण्यात आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। त्यानंतर वरुण शेठ पाटील यांचा विशेष सहकार्य या स्पर्धेला, राकेश दादा मात्रे सेकंड प्राइज या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल, ती देखील आम्हाला कमलाकर नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सर्व ट्रॉफी ज्या आहेत विजय मात्रे, कुमार मात्रे यांच्यामधून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत आहोत आपण। डॉक्टर अमोलजी कराले यांचा विशेष सहकार्य या स्पर्धेला चेरोबा 40+ कोणगाव तर्फे इलेक्ट्रॉनिक घड्याळ देण्यात आलेला आहे। 70 स्पोर्ट्स यांचा विशेष सहकार्य ज्यांच्या मध्ये चेंडू देण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये। खलील शेख थंडा शीतपेय आपण देत आहोत, तो खलील शेख आणि अजय मात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू। त्यानंतर सन्माननीय बाल्यामामा म्हात्रे ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार यांचा आम्ही आभार व्यक्त करू। या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जात आहे या मॅच कडे, जिथे गोलंदाजीमध्ये गोलंदाज पाहतोय हेमंत कराले आलाय, ज्याने आज 6 धावा डिफेन्स केलेल्या आहेत आणि रेकॉर्ड बनवले आपल्या नावावर या स्पर्धेमध्ये। हा चेंडू चांगला आहे, वेग भरपूर होता या चेंडू मागे, डॉट चेंडू, धाव घेतली जात नाहीये। शेवटचा षटकाचा खेळ आहे, डगआउट मधून आवाज येणे सुरू झालाय। इथून येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। धावा झाल्या धावफलकावर फक्त 27 धावा, 40+ झाल्या नाही तर मग गोलंदाजी करताना या धावा केएन एंटरप्राइजेस टीम संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल। फर्स्ट एड किटची सुविधा असेल तर नक्कीच पुरवायची आहे 5 मार्क टीम संघाला। गोलंदाज हेमंत कराले सर्वात जास्त बक्षीस मिळवणारा खेळाडू आहे, मात्र चेंडूला पाहतोय हवेमध्ये, अजून एक विकेट।
कम पडली होती या प्लेसमॅन मागे. आता या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत आणि न्यू बॅटर मैदानात छतमध्ये परेश महाजन. धीरज पाटील यांनी देखील आता 5,000 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे हेमंत करालेसाठी विकेटच्या हॅट्रिकसाठी. परेश महाजन मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. या खेळाडूने देखील आपली दहशत दाखवली आहे टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. मात्र आता 40+ गाठल्यानंतर आपण बघतोय त्याला टीम मध्ये खेळताना. हेमंत करालेच्या अगेन्स्ट चांगला स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, थ्रो चांगला आला होता मात्र कलेक्ट करू शकले नाही हेमंत कराले. धाव कंप्लीट. धाव संख्या 28 धावा 28. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता 2 मध्ये 2 विकेट जर आले तर 5,000 रुपयाचा बक्षीस आहे धीरज याच्याकडून धीरज पाटील यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज 5,000 दिली जाईल 2 विकेट जर आले तर. गोलंदाज तयार होत कराले. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. इथे मारू का नको मारू विकेट किपर विचार करतोय. अलेकबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 वाढते 29 धावा. आज कड़ी परीक्षा रहेंगी गेंदबाजों की, खास तौर पर केएन इंटरप्राइजेस की. धावा फार कमी झालेल्या आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. परेश महाजन सर, एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? हेमंत करालेच्या अगेन्स्ट मोठा फटका येईल का? आला तर सेफ टार्गेट होऊ शकतो. प्रयत्न तेच होते. स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये. तर टोटल इथे आपल्याला पाहायला मिळते 29 आणि 30 झालेल्या आहेत. 31 धावा बनवायच्या आहेत. लो स्कोरिंगचा सामना होईल. यानंतर आपण वेल घेणार नाहीये. आपण टॉस देखील करणार आहोत पुढच्या मॅचचं. दोन्ही टीमच्या कॅप्टनने पोहोचायचं आहे. संदेश सरावते साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आणि सोबतच सन्माननीय प्रदीपदादा पाटील आणि सुनील म्हात्रे या तिन्ही मान्यवरांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. चला या आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये पुढील मॅचचा टॉस आपण इथं करत आहोत. आइए दोस्तों, अगली मुकाबले की ओर चलते हैं. थोडस आता टॉस बॉक्स खाली करायचंय. आमचे पाहुणे येत आहेत. चला टीमचे कॅप्टन हिमांशु, 5 मार गाववाले आणि गावदेवी स्पोर्ट्स सर्व पाहुणे येतात. पाहुण्यांनी मध्ये उभं राहायचं आहे. त्याचबरोबर भाईदादा देखील त्यांच्या सोबत. आपण आमच्या पाहुण्यांना बघू शकता. आपण तुमच्या माहिती करता एका बाजूला गावदेवी स्पोर्ट आणि एका बाजूला 5 मार संघ आहे. आज होता इथे दोन्ही टीम जे आहेत गावातीलच आहेत. गावदेवी स्पोर्टचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. टॉस देखील 5 मार टीम संघाने जिंकलेला आहे. पाहुण्याने विनंती असेल आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. ओपिनियन मजा येईल थोडंसं तुम्हाला. इंटरेस्ट होईल. हिमांशु टॉस जिंकला, पहिला निर्णय काय असेल? निर्णय आम्ही बॉलिंग करू नक्कीच. आमच्या मनात आता झालंय. टॉस जिंकून आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. कारण काल तुम्ही आमचा परफॉर्मन्स बघला असेल. 65 धावा आम्ही काढल्या. तर ते फिक्सच होता. आमचा बॉलिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे तुम्ही चेसिंग करणार आहात. याच्यानंतर जेव्हा गोलंदाजी कराल तेव्हा तुम्ही समोरच्या संघाला कमी धावणं रोखणार. किती धावणं रोखणार समोरच्या संघाला? कसं आता टाइम पण होतोय म्हणून 25 धावापर्यंत त्यांना थांबवू आम्ही ना. 2 ओव्हरमध्ये संपून टाकू. म्हणजे परेश दादाला पण लोड नाही येणार. रात्र झाली वगैरे तर ते लवकरच संपवण्याचा प्रयत्न असेल आमचा. म्हणजे सर्व प्रेक्षकांना लवकर घरी जाण्यासाठी तुम्ही तयारीमध्ये आहात? नाही, फायनल बघण्यासाठी त्यांना टाइम भेटेल. सामना रंगतदार होईल 100%. आपल्या संघासाठी शुभेच्छा. आता गावदेवी स्पोर्ट टीमच्या कॅप्टनला विचारूया. आपण टॉस जिंकलं तर तुमचा निर्णय काय असता? आमचा फिल्डिंगच घेणार होतो आम्ही पण. आता बॅटिंग करायची. किती धाव बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? नाही, आमचा स्कोर असा ठरवलेला नाही. जे होतील ते 4 षटकात. तरी किती होतील तुमच्या 4 षटकामध्ये? तर त्यावेळी तर बोलले 25 होतील. आम्हाला असं वाटतं 25च्या तर पुढेच होतील.
पहा, गावदेवी स्पोर्ट्स कॅप्टनने सांगितलं आहे 24 चेंडूचा खेळ आहे, 25 धावा होतील. मात्र कॅप्टनने सांगितलं आहे आम्ही सिंगल डबल जरी काढल्या ना तरी 50 पर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. तर समोरच्या संघाबरोबर खेळताना काय खेळाडूंना सांगशील तुझ्या? काय नाही, ज्याप्रमाणे आपण 2 सामने खेळलोय त्याप्रमाणे खेळा बिंदास. काय नाही, गावातल्या मॅचेस क्रिकेट डोक्यात घेऊ नका, एवढं मनावर घेऊ नका. गावातल्या मॅचेस एन्जॉयमेंट करा, बाकी काय नाही. हा लास्ट दिवस आहे, चांगल्याप्रमाणे खेळा बस, बाकी काय नाही. फ्रेंडली आहे, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, तुम्हाला माहीत नसेल तर. गावदेवी स्पोर्ट संघाला कधीपासून ट्रोल केला जात आहे हिमांशूच्या बद्दल, त्याला काय उत्तर देशील? नाही, ट्रोल नाही, त्यांनी पण मला बेस्ट विषय दिलेले आहेत. मग अशी मी ऐकलं त्याप्रमाणे त्यानं माझं नाव घेतलं अजून तिथं कॉमेंट्रीमध्ये. तर मी पण त्याला इच्छा देईल आणि मी पण त्याला चांगलाच मागतो. तर ज्याप्रमाणे तो कबड्डी खेळतो त्याप्रमाणे तो क्रिकेटही छानच खेळतो, हे तुम्हाला सांगू तुम्ही. तर त्याला खूप खूप शुभेच्छा त्यांना सर्व टीमांना. आणि त्यांची टीम खूप स्ट्रॉंग आहे, खास करून प्रणय झाला, सर्वेश झाला, हिमांशू, त्याप्रमाणे जे खेळत आहेत 2 सामने अनबिटेबल त्यावेळी खेळलेले आहेत 2 सामने. ज्याप्रमाणे कालचा जो पहिला सामना त्यावेळी खेळला, तर तो मला तर वाटतं इथं प्रेक्षक असतील 100% पैकी तर 90% प्रेक्षक बोलत असतील का हा सामना माऊली स्पोर्ट्सच जिंकला असेल. पण ज्याप्रमाणे हे खेळले, बॅटिंग दाखवली, प्रदर्शन केलं, त्याप्रमाणे ह्या संघाने या इथं जमलेल्या प्रेक्षकांवर राज्य केले मनावर, हे मी बोलू शकतो. कारण की चांगले खेळ खेळलेले आहेत. मान्य करतो यांच्यात पोरं नाही आहेत खेळणारी, रेग्युलरवाली नाही आहेत. रेग्युलर मी तर बोलतो प्रणयच आहे ना, सर्वेश आहे ना, ही पोरं बाकीची तसं बोललं तर आमच्यात पण रेग्युलर जास्ती करून बोललो तर मी एकटाच आहे. त्या सांगितलं आहे की ते तुम्हाला 25 धावनं थांबवणार आहेत. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करणार तेव्हा त्या संघाला किती धावणार थांबवणार? आम्ही आता टार्गेटनुसार आता आम्ही बघू, आम्ही बॉलर चॉईस करू, त्याप्रमाणे रोखू. आणि फॉर्मला आहे त्यांच्या बॅट्समन, ज्यांच्याकडून आशा नाही ते पण छक्के मारतायत, त्याप्रमाणे बोलू शकतात. त्यांची लक चालू आहे आणि आता बघू नाव आता काय बोलणार. मात्र आता मला तर वाटत नाही अगोदर 1 महिना अगोदर तुम्हाला ग्राउंड पण दिसला असेल. आता ज्याप्रमाणे इथं केपीला चालू झाले त्याप्रमाणे तो ग्राउंडवर येतोय ना, मॅचमध्ये छक्के पण मारलेत ना. त्याला वर आता नीट खेळ जरा असती, आम्हाला जरा कसं तरी होईल आता घाबरत. आता थोडंसं कूल व्हा, कारण की तुम्हाला कोल्ड्रिंक्स देत आहोत आम्ही. हिमांशूला काहीतरी बोलायचं आहे, मात्र सर्वप्रथम आपण कोल्ड्रिंक देत आहोत. रोहिदास पाटील भाऊजी यांच्या शुभ हस्ते कुछ तुफानी हो जाए आणि समोरच्या संघाला थम्सअप दिली जात आहे आणि स्प्राईट एकदम थंड मूड बनवण्याकरिता ही स्प्राईट दिली जाते. रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा. हिमांशू एक 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 एकच प्रश्न, हिमांशू पाटीलला काहीतरी बोलायचं आहे. मला एवढाच बोलायचं आहे की विरोधक जेव्हा तुमची चर्चा करतील तेव्हा मजा तर येईलच खेळाला. क्या बात है, चर्चा ने तो फिर खर्चा काय का. चला मित्रांनो, टार्गेट फार चांगला ठेवलाय त्याला. आता इथे डिफेन्स करण्याची तयारी मैदानामध्ये सुरू झालेली आहे. दुसऱ्या डावाला 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढचा एकदा आपण पाहतोय गोलंदाज, चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षण देखील चांगली फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. लक्ष जो आहे 31 धावांचं आहे. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. ओ हेलिकॉप्टर ड्राईव्ह, लॉंगॉनर क्षेत्ररक्षक, मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतो तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण की आतापर्यंत गोलंदाज सचिन याने धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजेच 8 धावा. या मॅच मध्ये कोणत्या प्रकारचा विकेट मिळाला नाहीये सचिनला, याने या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट घेतलेल्या आहेत या गोलंदाजाने. सचिन टाकले गोलंदाज. ओ जोरदार अपील होत आहे. नक्कीच चर्चा करतील दोन्ही अंपायर्स. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचंय.
पंचांपुढे कोणीही जाणार नाहीये. पंच थोडीशी चर्चा करतील नक्कीच. पंच पप्पू गोराडे आणि अजित पुत्र. यस, बॅटर इज आउट. पहिला विकेट म्हणजे 9वा विकेट घेतलेला आहे सचिन या स्पर्धेमध्ये. गुड बॉलिंग. आठ धावा धावफलकावर एक विकेट सचिनला मिळाला. एक स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय श्री ॲडव्होकेट साहेब उपस्थित आहेत. संदेश सरावते साहेबांचं स्वागत आणि सन्मान. भाईदादा आपण आपल्या शुभेच्छा करायचे. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय भाईदादा आपल्या शुभास्ते हा मान्य सन्मान करत आहेत. महेश नाईक यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान इथं होत आहे. त्यांना माहेची शाल ओढले जात आहे. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथं आपण देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. आपण आलात, धन्यवाद. न्यू बॅटर कुमार मैदानाच्या आतमध्ये आला. कुमार मात्रे ज्याने एक मॅच मध्ये 47 धावा बनवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये तो फ्लॉप गेला. सन्माननीय प्रदीप दादा पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे करूया. मी विनंती करतोय महेश दादा, भाई दादा आपण आपल्या शुभास्ते करावा हा सन्मान. प्रदीप दादा पाटील यांचा हा मान्य सन्मान आपण करायचंय. प्रदीप भाऊ उपस्थित आहेत. त्यांचा हा मान्य सन्मान इथे केला जात आहे. त्यांना माहेची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेमध्ये. हमारे बीच खलील भाई भी आ चुके, आपका भी हार्दिक स्वागत है. उनके ओर से कोल्ड ड्रिंक्स इस टूर्नामेंट में दी गई है. मैच की ओर चलते जहां पर गेंदबाजी में परिवर्तन. अब अनुभवी गेंदबाजी करेंगे प्रशांत मात्रे. काफी उम्मीद है टीम को. भरपूर महत्वाचा हा मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हरेल तो घरच्या दिशेने जाईल. प्रशांत मात्रे पहिला चेंडू कट केला, चेंडू ढकलला. फक्त शॉट तळमळला. शतरक्षक आहे टीमचा कॅप्टन. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. 9 लॉस ऑफ 1 विकेट. धीरज पाटील ने लागोपाठचे 3 षटकार जर कुमार मात्रेने ठोकले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. बक्षीस सकाळपासून कालपासून गावदी स्पोर्ट टीमचे जे खेळाडू आलेले आहेत त्यांनी थोडस बाजूला व्हायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. कारण की खेळाडू कक्षामध्ये देखील सेम ड्रेसिंग आहे म्हणून आपण थोडं साईडला व्हायचंय. ते अजूनही काही खेळाडू बसलेले आहेत तिथे, त्यांना नंबर विनंती असेल. थँक्यू. कुमार मात्रे पहिल्या मॅच मध्ये हिरो, दुसऱ्या मॅच मध्ये 0. या मॅच मध्ये आतापर्यंत एक डॉट चेंडू खेळलाय. कुमार सज्ज होत आहे. कुमारचा वार पाहायला कधी मिळेल. मागच्या मॅच मध्ये देखील निराश केलं प्रेक्षकांना. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 चेंडू डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. एकता मिझाईल प्रशांत मात्रे गोलंदाजी करत आहे. याच तर गोलंदाजीसाठी त्याला जाणला जातो या कोणगावामध्ये. चांगली गोलंदाजी आहे. आजही तो 40+ खेळत आहे. 40+ क्रिकेटचा विचार केला तर हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी सर देखील आपल्या गावातील 40+ संघामध्ये खेळत आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, पिंटू पाटील हे खेळाडू देखील 40+ मध्ये आलेले आहेत. म्हणून 40+ संघ देखील चांगले होत आहेत. यावेळीस तुफानी हमला केला प्रशांत मात्रेच्या विरोधात. चेंडू चालला सीमा पार. हे तो षटकार. कुमार सन्मान्य सुनील म्हात्रे दादांचा शुभ सन्मान इथे करूया आपण. मी भाई दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. सुनील म्हात्रे दादांचा हा सन्मान इथे होत आहे. या व्यासपीठावर आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं इथे स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. त्यांना देखील या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण
सन्मानित करत आहोत. धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. भरपूर उशिरानंतर एक संघर्षमय कुमारच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. अजून एक तुफानी फटका. कुमार तू मार असाच हा क्रिकेट. चेंडू सीमा पार षटकार. कुमार मात्रेचा फॅन. ओ माय गॉड, इसको कहीं देखा है मैंने. बिनी मैदानाच्या आतमध्ये. बिनीची सेल्फी झालेली आहे. बिनी स्टेटसला देखील ठेवायचं आहे. तिसरा आला तर 5,000. मात्र व्यवस्थितरित्या एलिव्हेशन बनलं नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हलकासा मिसफील्ड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. आता असं वाटतं की हा सामना KN एंटरप्राइजेस टीम संघाने सोडलाय, ज्या प्रकारची फिल्डिंग होत आहे. कारण की धावा झालेल्या धावपलकावर 23 धावा. इथून अजूनही धावांची जी आवश्यकता आहे, इक्वेशन जो आहे सोपं आहे. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 8. ज्युनियर खेळाडूने दाखवून दिलं सिनियर खेळाडूंना, तुम्ही जो क्रिकेट खेळला आम्ही देखील तोच क्रिकेट खेळत आहे. वेलकम. अजयदादा म्हात्रेंचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री महेश दादा नाईक आणि त्याचबरोबर परेश महाजन, राजेंद्र पाटील, निशांत म्हात्रे आणि किरण महाजन यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे सर्व पाहुण्यांचं. ऑर्गनाइज चेरोबा 40+ आणि चेरोबा स्पोर्ट्स संघाच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत KPL मध्ये. आज या KPL ला पहिल्या दिवसापासून सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेमध्ये रोशन जाधव गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय. बॅटर सज्ज आहे महेश नाईक. महेश नाईकची दांडी इथे उडवली आहे गोलंदाजाने. महेश आउट होतोय. थैंक यू. आज के गेंदबाज के सुल्तान मैदान के अंदर हेमंत कराले. जिथून 6 धावा डिफेन्स केल्या होत्या ना, तिथूनच हा नावारूपाला आला होता. सन्माननीय अंकुश दादा पाटील यांचा देखील सन्मान करूया आपण. भाईदादा आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे, ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये कूलर स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचा आपण सन्मान इथं करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून कूलर देण्यात आलेले आहेत. त्यांचा आपण मान सन्मान इथं करत आहोत भाईदादा यांच्या शुभ हस्ते. खराब चेंडू, वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव. पुढचा चेंडू गोलंदाज रोशनचा. फुलटा चेंडू ऑन साइडला. चेंडू चाललाय KPL षटकार. निखिल म्हात्रे याने 27 स्टार संघाला आजची मेजवानी जाहीर केलेली आहे आणि जवळजवळ एकच धाव राहिली. आता फक्त एक धाव दूर आहे. 27 स्टार. ओ वाईट. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे 27 स्टार संघाने. खूप खूप अभिनंदन त्या संघाचं. अभिनंदन
सर्व खेळाडूंचं नमित पाटील, त्याचबरोबर महेश नाईक, कुमार म्हात्रे, हेमंत कराले, कॉंग्रॅच्युलेशन टीम. हे पहा, आपण फक्त मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, कोणाला कॅश प्राइज नाहीये. तर आपण मॅच लगेच सुरू करणार आहोत. ड्रोन कॅमेरा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे प्रिन्स मूवीजचा. तर लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि खेळाडूचं नाव आहे, आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत कोणता खेळाडू आहे, त्याला पण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच गोज टू दोन खेळाडू आहेत. नमित पाटील देखील आहे, मंगेश पाटील देखील आहे. मंगेशने 4 धावा देऊन 2 विकेट घेतले होते, मात्र पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र नमितने कमबॅक करून दिलं संघाला आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नमित पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. अजय म्हात्रे आणि खलील शेख यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. नमित आपण आणि पुढच्या सामन्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत. चला आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. तर मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करतो, जे मैदानाच्या आतमध्ये फिरतायत, जी लहान मुलं मैदानामध्ये फिरतायत, त्यांना नम्र विनंती असेल मैदान खाली करायचे आपण. तर आपण इथे पुढचा सामना देखील सुरू करणार आहोत. हिमांशू अँड कंपनी 5 मार्क गाववाले टीम संघ नाणेफेकी जिंकला आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. निलेश झुले फॅम टीम आणि अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स. प्रशांत म्हात्रे यांना पाण्याची व्यवस्था करायची. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहुण्यांचं नाव घेतलेलं आहे. तर पाहुण्यांचे शुभास्ते खलील शेख आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत आहेत. नमित पाटील याला खूप खूप अभिनंदन नमित. चला नेक्स्ट मैच बड़ा मुकाबला. दोनों ही कप्तान ने काफी कुछ बोला है माइक में, अब करना होगा दोनों को भी. हिमांशु और दूसरे बाजू में काफी बड़ा नाम है. चार ओवर का मुकाबला फिर से एक बार शुरू होता हुआ. कहीं ना कहीं चर्चा करते हुए प्रशांत म्हात्रे 5 मार गांव वाली टीम से. हिमांशु ने कहा कि हमारे टीम में पूरे गांव वाले. गावदी स्पोर्ट ऑफिस 11 मैच की शुरुआत होती हुई. अंपायर्स भी जा चुके मैदान के अंदर. 4 ओवर का ये मुकाबला है. 4 षटकांचा हा सामना है. कैप्टन हर्षल ने कहा था कि हम 50 के ऊपर देखना चाहेंगे. 4 ओवर का ये मुकाबला. हिमांशु ने कहा कि उन्हें हम 25 रनों के अंदर रखना चाहेंगे. वेलकम मच्छिंद्र म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. मच्छिंद्र म्हात्रे, संजय कराले आणि विवेक म्हात्रे या तिन्ही पाहुण्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 27 स्टार टीमचे ओनर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निखिल पाटील आणि प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आयवा झेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पकडो कॅच जिंको कॅश. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक तयारीत राहायचं आपण. निखिल पाटील आणि प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय संजय दादा कराले आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
पाहुणे झुडतायत या व्यासपीठावर. मॅच कडे जाऊया. गोलंदाज तयारीमध्ये. प्रफुल्ल पाटील आणि कल्पेश कराले दोन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत आणि गोलंदाज प्रणय पाटील. पहिला चेंडू डांडीगल. ओ हिमांशु ने कहा था कि 25 के अंदर रुकना चाहेंगे. शुरुआत काफी जोरों से होती हुई, डंडा बिखरती हुई, डंडा गया शेयर करने.